नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यातल्या त्यात उद्या मुख्य म्हणजे हनुमान जयंती आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी किंवा कर्जापासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा शारीरिक, मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी काय उपाय करायचे आहेत, काय सेवा करायच्या आहेत आणि दिवसभरामध्ये आपली दिनचर्या कशी ठेवायची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर बघा, पितृदोष, वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आपल्याला काय करायचं आहे, हे देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. तर बघा, उपाय आणि सेवा जी काही काम आपल्याला करायची आहेत, ती जाणून घेण्यापूर्वी पौर्णिमा प्रारंभ आणि समाप्ती कधी होत आहे, ते आपण जाणून घेऊयात. तर बघा, पौर्णिमा जी आहे ती 1 एप्रिलला सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी सुरू होत आहे आणि 2 तारखेला सकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी संपत आहे. त्यामुळे आपला जो सत्यनारायण आहे, पौर्णिमेचा सत्यनारायण जो आपण करतो, तो प्रदोष काळामध्ये आपण करत असतो. त्यामुळे सत्यनारायण जो आहे तो आपल्याला 1 तारीखलाच करायचा आहे. पण पौर्णिमेच्या ज्या काही आपण कुलदेवीच्या सेवा वगैरे करत असतो, त्या आपण 1 तारीखला आणि 2 तारीखला दोन्ही दिवशी करू शकतो, हे लक्षात घ्या. तर बघा, उद्या आपल्याला सगळ्यात आधी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. बघा, प्रत्येकाला दररोज शक्य होत नाही, पण उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. जो कोणी हनुमंतांची सेवा ब्रह्ममुहूर्तावरती करणार आहे, त्याला त्याचं फळ जे आहे ते द्विगुणित रूपाने मिळणार आहे. त्यामुळे उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे. म्हणजे अगदीच 3-4ला उठा असं नाही, पण 5 वाजेपर्यंत तरी उठलो तरी देखील चालणार आहे. आपली भरपूर सेवा जी आहे ती सकाळीच होऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे. कारण बघा, सकाळची वेळ ही अतिशय सकारात्मक असते. त्यामुळे आपण जी काही सेवा करतो, प्रार्थना करतो, त्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. म्हणून आपल्याला उद्या लवकरच उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये पौर्णिमा असल्यामुळे कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही थोडीशी हळद देखील टाकू शकता, गुरुवार असल्यामुळे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, गोमूत्र देखील शिंपडायचं आहे आणि जर गंगाजल असेल तर ते देखील शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपलं घर जे आहे ते अतिशय पवित्र करून घ्यायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला आपला मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे आणि तिथे एक दिवा लावायचा आहे. दिवा लावताना बघा, आपल्याला त्या दिव्याखाली 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. नसतील जर पानं तुमच्याकडे तर हरकत नाही. मग एका प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. आणि दिव्याची वात जी आहे ती आपल्याला कलाव्याची करायची आहे. कलावा म्हणजे बघा, आपण आपल्या हातामध्ये जो लाल दोरा बांधतो तो. तो नसेल तर मग तुम्ही कापसाला ह्याचं कुंकवाचं जे बोट आहे ते लावून अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तो आपल्याला मुख्य दरवाजावरती सकाळी लावायचा आहे. यानंतर बघा, आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती देखील हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ लिहायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये देखील काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. यामध्ये बघा, आपल्याला आपल्या किचनमध्ये आपल्या शेगडीच्या इथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तुळशी मातेच्या इथे एक स्वस्तिक काढायचं आहे. आपली जी तिजोरी आहे, तिजोरी असेल तर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि देवघराच्या इथे एक स्वस्तिक काढायचं आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे. यानंतर बघा, आपल्याला हनुमानाची कोणती सेवा करायची आहे, तर बघा, आपल्याला सकाळी 11 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. स्त्री, पुरुष, विद्यार्थी प्रत्येकाला आपल्याला 11 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर 1 वेळा म्हटलं तरी चालेल, पण 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, जर तुमची कर्जाची समस्या असेल तर ऋणमोचन मंगल स्तोत्र जे आहे ते आपल्याला 3 वेळेस म्हणायचं आहे. तुम्हाला हे गुगलवरती मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती उद्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायची आहे. यानंतर बघा, तुमची जी काही देवपूजा आहे ती तुम्ही करून घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला केशरी रंगाचे कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहेत. केशरी रंगाचे किंवा लाल रंगाचे, भगव्या रंगाचे किंवा त्या कलरशी मिळते जुळते जर कपडे तुमच्याकडे असतील तर ते परिधान करण्याचा प्रयत्न करा. आणि अगदीच नसतील तर बघा, हरकत नाही, पण काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं आपल्याला उद्याच्या दिवशी टाळायचं आहे. ही गोष्ट तरी आपण नक्कीच करू शकतो. यानंतर बघा, आपल्याला वास्तुदोष किंवा पितृदोष घालवण्यासाठी काय उपाय आपण करू शकतो, तर दहीभात जो आहे तो दक्षिण दिशेला आपल्याला ठेवायचा आहे. कावळ्यासाठी अशा प्रकारे दक्षिण दिशेला आपल्याला दहीभात ठेवायचा आहे. त्या ठिकाणी पाण्याचा गोल मंडल करायचा आणि आपले जे पितृ आहेत त्यांना आमंत्रित करायचं. ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे.
दहीभाताचे विविध उपाय जे आहेत ते या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले आहेत, की कशा पद्धतीने आपल्याला दहीभाताचे उपाय आपण पितृदोष दूर करण्यासाठी जे आहे ते करू शकतो. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला दहीभाताचा उपाय जो आहे तो पितृदोषासाठी आपण करू शकतो आणि अशाच पद्धतीने दहीभात जो आहे तो आपण आपल्या मुख्य दरवाजावरून आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य दरवाजावरून दहीभात जो आहे तो 7 वेळेस आपल्याला उतरवायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. इकडे-तिकडे कुठे टाकू नका. दहीभात आपल्या मुख्य दरवाजावरून उतरवल्यानंतर कुठेही रस्त्यात टाकू नका. कारण बघा आपली अडचण आपण काढायची आणि दुसऱ्या कोणावर तरी ढकलायची हे बरोबर नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दहीभात आपल्या मुख्य दरवाजावरून उतरवल्यानंतर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे. जेणेकरून एखादा पक्षी किंवा प्राणी येऊन ते खाऊन जातील. यानंतर बघा हनुमानाला आपल्याला उद्या एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती? तर बघा हनुमानाला आपल्याला रुईच्या पानाचा हार अर्पण करायचा आहे किंवा मग पिंपळाची जी पानं आहेत त्याचा हार देखील आपण अर्पण करू शकतो. तो अर्पण करत असताना त्यावरती श्रीराम लिहायचा आहे आणि 11 पानं आपल्याला घ्यायची आहेत. अशा पद्धतीने तो हार जो आहे आपल्याला हनुमानाला अर्पण करायचा आहे. या व्यतिरिक्त बघा लवंगाची माळ देखील हनुमानाला अर्पण केली जाते. तर तुम्ही लवंगा ज्या आहेत त्या 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या. अशा पद्धतीची जी माळ आहे ती तुम्ही हनुमानाला उद्याच्या दिवशी नक्कीच अर्पण करू शकता. आता हनुमंतांना नैवेद्य काय दाखवायचा तर बघा बुंदीचे लाडू किंवा मग मोतीचूरचे जे लाडू आहेत ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. या व्यतिरिक्त बघा गूळ किंवा चना डाळ हे देखील तुम्ही हनुमंतांच्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जर दानधर्म करायची इच्छा असेल तर ह्या वस्तूंचं दान देखील तुम्ही करू शकता. यानंतर बघा आपली इच्छापूर्ती होण्यासाठी देखील आपण हनुमंतांना एक श्रीफळ अर्पण करू शकतो. श्रीफळ जे आहे ते हातात घ्यायचं, त्यावरती ओम हनुमंतये नमः हा मंत्र म्हणायचा, हनुमान चालीसा म्हणायची, रामरक्षा स्तोत्र जे आहे ते म्हणायचं, आपली इच्छा जी काय आहे ती सांगायची आणि हे जे नारळ आहे ते हनुमंतांच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे. बघा इच्छापूर्तीसाठी हा देखील अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे, जो तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. आता हनुमान जयंतीला बघा माकडांना देखील प्रसाद किंवा नैवेद्य दिला जातो. पण बघा प्रत्येक ठिकाणी ते शक्य होत नाही. जर तुम्हाला ते करणं शक्य झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण बघा आपण मोठमोठ्या देवस्थानी जातो तेव्हा तिथे माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. पण शहरांमध्ये बघा सहसा माकडं जी आहेत ती दिसत नाही. त्यामुळे हरकत नाही तुम्ही गाईला देखील नैवेद्य जो आहे तो देऊ शकता. उद्या गाईला तुम्ही गूळ आणि चणा डाळ याचा नैवेद्य देऊ शकता. पण जर तुम्ही कुठे देवस्थानी जाणार असाल आणि तिथे जर तुम्हाला माकड दिसलं तर नक्कीच तिथे तुम्ही गूळ किंवा केळी याचा प्रसाद तुम्ही माकडांना देऊ शकता. तर अशा प्रकारे बघा आपल्याला ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि उपाय आहेत ते उद्या हनुमान जयंतीला अगदी आवर्जून करायचे आहेत. जेणेकरून हनुमंतांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्यावरती पुढचं वर्षभर कायम राहील. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.